चला जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल लखन जाधव आणि एका साइडला ठाण्याचा वंडर बॉय राहुल कश्यप. वाऱ्याचा झोत इतका आहे की जबरदस्त वारा वाहताना दिसतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र शरीरापासून थोडासा दूर ऑफ स्टंप वर पिचिंग केला आणि सरळ लेग कटर चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पहिल्याच बॉल मध्ये ती टक्कर पाहायला मिळाली. आणि एकमेकांसमोर दोघे दोन टीम इतके खेळत की माहिती आहे त्यांना. आता लखनची ताकद माहिती आहे राहुलला माहिती आहे लखन काय ताकदीचा गोलंदाज आहे. सुंदर फटका, सुंदर आवाज आलाय, टॉकचा आवाज आलाय आणि आवाजाच्या साईने बरोबर आमचे कॅमेरामॅन बरोबर दिशेने गेलाय. षटकार 6 धावा. आज सकाळपासून कॅमेरामॅन चेंडूला टिपत होते पण पहिल्यांदा चेंडूने कॅमेरामॅनला टिपलंय. बरोबर त्यांच्या दिशेने चेंडू गेलाय. जबरदस्त शॉट ऑफ द मॅच म्हणू शकतो. काय फटका खेळलाय राहुल कश्यपच्या बॅट मधून. पुन्हा एकदा इनसाइड आउट. जबरदस्त फटका, लॉंग ऑफच्या मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ दी पार्क. ही खासियत आहे, ही नजाकत आहे. राहुल कश्यपच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू. काय फटकेबाजी सकाळपासून आपण राहुल कश्यप याला पाहिलंय. सुंदर सुंदर फलंदाजी. आणि असं नाहीये प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळतात, स्लॉग नाही खेळत आहे. फुल फेस ऑफ द बॅट. पहिला चेंडू साइड स्किनच्या डोक्यावरनं, आता फटका केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. प्रॉपर क्रिकेटिंग फटक्यानं सजवण्याचा प्रयत्न राहुल कश्यपने केलाय. 2 आणि आई फटका हवेत केलाय. क्षेत्र 3 रन नाहीये. चेंडू गेला होता लॉंगॉनच्या रिझर्व्ह मध्ये, वेगाने गेले क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 षटकार टोकून राहुल कश्यप परतल्यात. प्रसन्न चांगला जे टिपलाय. पहिला विकेट गॉन. श्री गणेश विरार. कश्यप इथे मात्र पॉवर कमी पडली हेच म्हणावं लागेल. आणखी प्रॉपरली टायमिंग तितकं पाहिजे होतं तितकं झालं नाही आणि प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डरचं देखील कौतुक करेन. जबरदस्त कॅच कॅरी केले. पहिल्या जसं 2 फटके खेळले ना असाच फटका खेळायचा होता. बॅटच्या खालच्या बाजूला लागला त्याच्यामुळे बॅट थोडीशी हातामध्ये फिरली. बॅटला तितकं चेंडू बॅट मध्ये कनेक्ट नाही झाला. बॉलला तेवढं एलिव्हेशन नाही आलं आणि सुंदर झेल लॉंगॉनचा जसं तुम्ही उल्लेख केला प्रेझेन्स ऑफ माइंडचा सीमारेषा बॉन्ड लाईन सांभाळून त्याने एक चांगला झेल टिपलाय. 2 षटकार टोकून परतलेला असताना नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय हर्ष आलाय. बघूया हर्षची बॅटिंग चांगल्या पद्धतीने आपण पाहिलंय. आज खरं त्याने विकेट गेल्यानंतर काय दबाव मधून आता हर्ष बाहेर काढेल. 2 षटकार तर आलेत. लखन जाधवचा पुढचा बॉल आल्या पहिल्या बॉल वरती हर्ष संघाच्या चेहऱ्यावरती हर्ष देताना आणि इथे मात्र त्याच्या बॅट मधून दर्जेदार आणखीन एक 3रा षटकार. या षटकातील 18 धावा. थँक्यू. जसं नक्कीच पाहुणे येतात त्यावेळेला आपण म्हणतो की सहर्ष स्वागत आहे. आता हा 6 हर्ष स्वागत आहे. म्हणजे 6 स्वागत केलं हर्षनं या चेंडूचं. चेंडूला धरलं सर बॉन्ड लाईनच्या बाहेर. धावा झाल्या धापलकावरती 18. स्लोअर वन पिक नाही करता आला. थोडासा दूरवरती मिस्टर स्ट्रोक. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील मिड विकेटचे 2 धावा. 2 षटकार आपण पाहिले. 1 षटकार पाहिला हर्षच्या. 2 षटकार पाहिले राहुलच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिथे 1 विकेट गमावलाय. धावा झाल्या धापलकावरती 20. अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा याच्या दिवसातील शेवटच्या मॅचच्या दिशेने. या नायगाव शहरात या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतंय कोणाचा. पालघर जिल्ह्यात
ट्रिब्यूट एकच वादा आरके दादा आणि त्यांचं संगीत पेश केलं जात आहे. 20 धावा आल्यात. 20 धावा या मैदानावर वेल अँड गुड म्हणू शकतो. ज्यावेळी बॅटिंग करत असताना नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण 10 ते 12 15 धावा एक चांगला एव्हरेज चांगली सरासरी म्हणतो. मात्र हे जे मैदान आहे इथे जर पहिल्या ओव्हर पासून 20-20 धावा आल्या 70-80 धावा अवघड नाहीये या मैदानावर. म्हणूनच 80 प्लस जर गेला 75-70 तर एक संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये प्रिन्स इलेव्हन कासार वडवली संघ त्या पद्धतीने खेळेल का? त्या पद्धतीची गोलंदाजी आहे श्री गणेश विरार संघाकडे देखील. म्हणूनच 60-70 इथून विचार करत असेल. मात्र आयुब शेख आल्या पहिल्या बॉल वरती अंदाज चुकलाय. खऱ्या अर्थाने हवेचा जोड जो आहे ना तिथे मात्र अंदाज येत नाही व्यवस्थित. कधी ऑफ साइडला कधी लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल होताना दिसलाय आणि शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज आला नाही यार. एक धाव फॉलो थ्रू मध्ये असं झेल टीमनं थोडंसं कठीण असतं. पण एक जी गिरकी घेतली आयुष शेख यांनी तिथे चेंडू हवेमध्ये थोडासा लॉस झाला. चेंडू थोडासा त्यांच्या नजरेतनं हरवला गेला आणि तेच कारण होतं हा झेल सुटला गेलाय पहिल्या चेंडूवरती. थोडासा कटर चेंडू हाताळला ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा बाहेरच्या दिशेनं हा चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू हाताळला गेलेला आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा 65-70 धावा इथे व्हायला हव्या आणि त्या दिशेनं प्रयत्न चाललाय श्री गणेश विरारचा. स्विंग अँड मिस जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय आणि याच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील गोलंदाजाला. पुढचा बॉल आयुब शेखचा. यावेळी जबरदस्त पुन्हा एकदा समोरून फिरवलाय हा चेंडू. गुडलेन च्या स्पॉट वरती चेंडू पिचिंग केलाय आणि इथे मात्र जबरदस्त लेग कटर समोरून अँगल घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. बघा पहिला तुम्हाला तर रेड करावा लागणार. जे पड नाही पाओगे तो जड कैसे पाओगे. तुम्ही जर ओळखलात नाहीये तर तुम्ही खेळणार कसं. पहिले तो आपको पडना होगा आणि त्यानंतर खेळावं लावं. पड नाही पा रहे हो तो जड कैसे पाओगे. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू आले आहेत. अयुब शेख ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवतात आणि 3ही चेंडू बीट करून गेले आहेत. ते फलंदाजाला 3 निर्धाव चेंडू. मागील मॅच मध्ये असं पाहिलं नव्हतं आयुब शेख करून. मात्र या मॅच मध्ये खास या बॅटर विरुद्ध ही रणनीती स्ट्रॅटेजी आजमावले गेले आणि इथे मात्र सफल ठरलाय. सरळ चेंडू लेग कटर पाहायला मिळतात आणि एकच लेंथ एकच लाईन अचूक टप्पा भेदक मारा. जबरदस्त गोलंदाजी मॅन इन फॉर्म आयुब शेखचा. पुढचा बॉल हर्ष. इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. मिस टायमिंग फटका. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू देखील ट्रॅव्हल झालाय जिथे कोणीही क्षेत्ररक्षक नाही. इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र पायाला स्पर्श होऊन पुन्हा एकदा बॅकअप दिला जाते. 2 धावेने धावपळक उशिराने पुढे सरसावले. टोटल धावा 22 आणि असं षटक यायला होतं. म्हणजे कासारवाडीच्या संघाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर पहिले षटक जे 20 धावांचं आलं होतं मग त्याला थोडासा ब्रेक लावायचा होता. आता श्री गणेश विरार म्हणजे वर्तकनगर वन साइड वर्तकनगर नेहमीच्या संघाला आपण पाहतोय तर त्यांना इथून इतका चांगला स्टार्ट तुम्हाला मिळालाय. 20 धावांना तुम्ही सुरुवात केलेली आहे. आता इथे थांबायचं नाहीये. याच क्रमाने तुम्हाला पुढे जायचंय. याच वेगाने तुम्हाला पुढे जायचंय. किंबहुना हाच क्रम हाच वेग तुम्हाला एंड ऑफ द इनिंग कायम ठेवायचा आहे. पायावरती चेंडू आढळलाय पंचांचा बोर्डवर. लेग बिफोरचा विकेट. LBW पायचीचा विकेट एक स्ट्रगल करत होते आणि स्ट्रगलिंग वाली इनिंग संपले. शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 20 आयुष शेख यांच्या षटकामध्ये आल्यात 3 धावा. धावफलकावरती धावा आहेत 23. 2 षटकांचा खेळ संपताना 2 गडी बाद 23. माध्यमातून अंपायर आहेत आणि रुपेश सरांच्या माध्यमातून इम्पॅक्ट इन लाईन विकेटिंग लाईन आणि फ्लम LBW पाहायला मिळते. मॉन्टी सरांकडून खूप काही शिकलेत आणि आज त्याच प्रकारची अंपायरिंग अप्रतिम सक्षम अंपायर आपल्याला पाहायला मिळत. 2 ओव्हर झालेत आणि फलकावरती धावा आहेत 23 धावा. नितीन वैद्य बॉलिंग मार्क वरती आलाय. बघूया नितीन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आता नेहमी स्लॉग ओव्हर मध्ये पाहिले मात्र आज क्रमांक 3 या षटकामध्ये पाहायला मिळते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 आहेत. विकी स्ट्राईक इनला. पहिल्या ओव्हरला 20 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये अवघ्या आल्या 3 धावा.
पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. इथे मात्र नितीन वैदचा जबरदस्त जलवा पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल जर आले तर प्रेशर, म्हणून पहिल्या ओव्हरला 20 धावा आपण म्हणत होतो, 60+ 70+. मात्र इथे ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते ना, असं वाटते 50+ होतील की नाही हा प्रश्नचिन्ह. थोडस आश्चर्य वाटते. अरे इतका चांगला स्टार्ट होता. पुलर लेन मिडलला लेग वरचा चेंडू होता. फ्लेक केलं चेंडूला, लॉंगॉनच्या डोक्यावर चेंडूला खेळलाय. षटकार हवा वाजता वाटणारा सिक्सर षटकार. दीपेश ढिंडेकर चांगला झेल आपण टिपलात, मात्र इंजरी झाली लगेच हाताला मला वाटते. आणि इथे 6 धाव्याने धावपळक वेगाने पुढे सरसावला. 29 धावा. पुढचा बॉल आणखी एक इनसाइड आउट. जबरदस्त फटका. ग्लोरियस ऑन दी अप षटकार. विकीच्या बॅटमधून ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अक्षरशः तुटून पडले चेंडूवरती. लंगोपच्या डोक्यावरनं षटकार ठोकलाय. आता बघा सुरुवातीला जर पाहिलं तर राहुल थोडेसे परतल्यात, हर्ष परतल्यात. आता जबाबदारी विकीने घेतली. विकीने या षटकामध्ये 2 षटकार ठोकल्यात. धावा झाल्या धावफलकावरती 35 धावा धावफलकावर. आपण चर्चा करतोय 50च्या पारची धावसंख्या, 50च्या पार धावा उभारायच्या आहेत त्या टीम श्री गणेश विरारच्या संघाला. आणि 2 षटकार ठोकल्यात ते लागोपाठ विकीनं. विकीची बॅट मग तो पहिला आपण पाहिला पायावरचा चेंडू होता, त्या समोर खेळला होता. लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडूला खेळला होता. हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्याला वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. 6 ऑफ स्टंपच्या बाहेरनं थोडंसं ड्रॅग करून चेंडूला खेळलोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये दुसरे धाव घेताना 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 37 वरती. 4 बॉल 37 धावा. आता मात्र पुन्हा एकदा गाडी रुळावरती आले आणि श्री गणेश विरार आता चांगली बॅटिंग करतोय. अप अँड डाऊन फार पाहिलं या मॅच मध्ये, खास करून पहिल्या इनिंग मध्ये. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 बॉल फेकून झाले. 3ऱ्या ओव्हरचा 5वा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला जाईल. अंपायर करून कोणता सिग्नल असेल. 1 धाव तर इथे मात्र कंप्लीट आणि त्यानंतर वाईड, म्हणजे 1+1 2 एक्स्ट्रा धावा. 2 धावेने धावफलक 39. 4 बॉल 39 धावा. म्हणजे हे षटक थोडंसं चांगलं ठरलंय. पहिले 20 धावांचं, नंतर 3 धावांचं 23, आणि आत्ताचं जर षटक पाहिलं तर ज्या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत आल्यात, या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत 2 षटकार आल्यात या षटकामध्ये. आणि आता थोडासा गिअर चेंज केलाय. आता फर्स्ट वरनं सेकंड वर गाडी, सेकंड वरनं थर्ड. आता टॉप गिअर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये श्री गणेश विरार. क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 40 40 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा 40. 5 बॉल 40 धावा. जबरदस्त बॅटिंग होते या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरला 20, त्यानंतर 3 धावा. पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये 17 धावा आतापर्यंत आल्या 5 बॉल मध्ये. बॅटची एज तर लागले. शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिप आहे आणि तिथे मात्र एकच धाव. 3 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती धावा आहे. 3 ओव्हर नंतर 41 धावा. 6 बॉल शिल्लक. 10 ते 15, 15 ते 20 की 10च्या आत अडवलं जाईल प्रश्नचिन्ह निर्माण. ऐकूया सुमधुर संगीत. येऊया मॅचच्या दिशेने. आज चौकार षटकर मारी पोरा बॅटिंग करतात भारी. आज चौकार षटकर मारी पोरा बॅटिंग करतात भारी. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर 41. आणि जसं चर्चा आपण करतोय, पहिला प्रयत्न राहील तर 50च्या पार जाण्याचा, आणि एकदा का 50च्या पार झाले तर 60 जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11 कासरवडली. त्यालाही माहिती आहे जवळचे 2 संघ आहेत. या 60 धावा जर झाल्या तिथून तर 60 धावांचा पाठलाग सोपा नाहीये. तर त्यांचाही प्रयत्न. गोपालनं मागच्या सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. याच्या अगोदरचे 2 सामने झाले ते जिथून चांगली गोलंदाजी त्यानेही केलेली आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. धावा धावफलकावरती 41. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका. बॅटच्या कडे लागतोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक कॉलिंग नव्हती. लॉंगॉनचा
क्षेत्ररक्षक तिथे पोहोचत होते. 2 धावा या पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 43-43 विकी आणि दुसऱ्या बाजूला पियुष ही जोडी मैदानावरती. 43 धावा झाल्यात. 5 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंगचे. बॅटिंग करत असताना श्री गणेश विरार, प्रिन्स 11 कासरवडोली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोपाल मागील मॅचचा हिरो, स्लॉग ओव्हर मध्ये कमी धावा दिल्या होत्या. 1 विकेट ज्याने घेतला होता तोच बॉलिंग मार्क वरती. स्लोवर वन पिक करता आला नाही. समोरच फिंगर रोल केली होती आणि बॅटरची बॅट पहिला येते. चेंडू उशिराने येतोय. लेग कटर चेंडू रीड करता आला नाही. हा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी म्हणून गोपालचा उल्लेख आपण केला होता. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी त्यानं निर्धाव चेंडू हाताळले गेले होते आणि तोच गोलंदाज आहे. 4 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी आहे. 43-43 धावा धावफलकावरती. लोअर फुट चेंडू पिच खेळलाय. थोडस क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंगनचा येतील, फील्ड करतील. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना धाव झालाय. दुसऱ्या चेंडूवरती धावात. एक चांगली इनिंग, चांगली खेळी आले संपुष्टात. 44 वरती विकेट गमावलाय. तिसरा. मी रोज फिरा प्यार प्यार तुला मी किती. धावा. जयप्रकाशजी मुंबईकर यांचं शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. एकविरा स्पोर्टचे प्रोपरायटर जयप्रकाशजी मुंबईकर, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत एकविरा चषक 2024 मध्ये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला रेड केले, मात्र आयुब शेख आहे आणि जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच यासाठी ओळखला जातो आयुब शेख. आणि इथे फ्लॅट 6 होण्याची दाट शक्यता होती, मात्र काय प्रेझन्स ऑफ माइंड, अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. आणि अयुब होते मिड विकेटच्या रिझर्व मध्ये. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की फ्लॅट बॅटेड फटका खेळला होता, ते अयुबचं कॅलिबर होतं. कमरेच्या वर ज्या वेळेला चेंडू झेल टिपायचा असतो ना, त्यावेळेला एक स्पेशल काहीतरी करायचं असतं. अयुब शेख यांनी मागच्या चेंडूवरती ते स्पेशल केलं होतं. धावफलक थांबलाय तो 44, लॉस ऑफ 4 विकेट. 4 आतापर्यंत चेंडू हाताळून झालेत. धावा धावफलकावरती 46. 2 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती नॉस्ट्रेया रवी जो स्ट्रायकर एंडला आहे आणि सचिन नॉन स्ट्राईक एंडला आहेत. चला मागून आवे 2 चांगले चेंडू हाताळायचे, तर 2 चांगले फटके खेळायचे आहेत रवीला. हुक केलाय बाय हुक चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. फटका वेट अँड वॉच केला आणि तेवढा टाइम देखील होता बॅटरकडे. टायमिंग नुसार खेळलेला इंटू द गॅप मधून हा चौकार पाहायला मिळतो. अंतिम बॉल या पहिल्या इनिंगचा. फलकावरती धावा आहेत टोटल जर विचार केला तर 48. काय 50 प्लस जातील का? काय एखादा षटकार चौकार? अंतिम बॉल आहे. 48 धावा आल्या म्हणजे इथून कमीत कमी 12चा तर रन रेट असणार आहे सेकंड इनिंग मध्ये. आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी आहे श्री गणेश विरारकडे, खानाखुणा माहिती आहेत समोरच्या संघाच्या, मजा येईल मॅच मध्ये. अंतिम बॉल. स्लोवर 1 चेंडू होता. इथे बॅटची एज आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. इथे मात्र 1 धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय आणि जिंकायला आहेत 49 धावेचा आव्हान. 4 ओव्हरचा संपलाय खेळ म्हणजे 50च्या आत मध्ये एक तो आकडा असतो ना 50 प्लस आणि 50च्या आत. पॉझिटिव्ह माइंडसेट बरंच काही सांगून जातो आकडा. आणि ते 50च्या आत मध्ये प्रिन्स 11 कासरवडोली खुश असेल, मात्र विसरता कामा नये या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. श्री गणेश विरार चांगला बॅटर रंगेल पुन्हा एकदा, यात काही शंका नाही. म्हणजे 50 नाही करायचे आहेत पण 49 करायचे आहेत. म्हणजे 49 ही तितक्याच महत्वाची आहेत कारण त्याच्यामध्ये पण 50 आहेत. त्याच्यामुळे मॅच रंगणार. बॅटरला
जसं तुम्ही उल्लेख केलाय एक धून ऐकूया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया 49 धावांच्या पाठलागावरती ज्यावेळेला कासारवडलेली प्रिन्स 11 कासारवडे टीम उतरेल आणि त्यांना रोखण्यासाठी श्री गणेश विरार अर्थात वनसेट वर्तकनगरचा संघ मैदानावरती उतरेल. स्वागत जिंकायला 49चं टार्गेट सेट केलंय. मॅच कोणत्या बाजूने सेट होईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की जेवढ्या धावा कमी वाटतायत ज्या अनुषंगाने हे मैदान आहे, मात्र इथे कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. जरी कमी टोटल असलं ना तरी ती गरमागरमी आणि तो रोमहर्षकपणा, तो बॅटल नक्कीच रंगताना दिसेल, कारण की रवी बुंबक आहे, चांगले चांगले गोलंदाज या संघामध्ये आहे आणि सुरुवातीची पार्टनरशिप फार महत्वाची आहे. आयुब शेख आणि आकाश रिपड. आकाश रिपड मॅन इन फॉर्म. हे 2 विकेट जर लवकर मिळाले तर श्री गणेश विरार संघ वर्चस्व दाखवू शकतो आणि यांची बॅटिंग लागली तर हेच कमी चेंडू मध्ये देखील मॅच फिनिश होऊ शकते. त्यांच्यावरती नजर असणार आहे. दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय आणि या क्रिकेटचा खेळच असा आहे, म्हणजे हे कुठलीही धावसंख्या सेफ नाहीये. म्हणजे बिग बॉस मध्ये तुम्ही सेफ झोन मध्ये जातील पण या क्रिकेटमध्ये नाही जाणार. इथे कायम डेंजर झोन मध्ये राहणार. मग 28चा पाठलाग करा, 48चा करा, 49चा करा, कायम जी अनिश्चितता आहे ना क्रिकेटमध्ये कायम राहिलेली आहे आणि ती या सामन्यामध्ये देखील कायम राहणार आहेत. आणि तेच बघूया, प्रेक्षक सुद्धा त्याच आतुरतेने बघतोय. ठाण्याचे 2 संघ मैदानावरती येथे खेळतात. उद्या सकाळी पहिला सामना जो होईल एका बाजूला मोफास वसई पाटाचा संघ असणार आहे तर दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन संघ खेळेल. त्यानंतर टीम 17 कोपरी टीम खेळेल सचिन 11 वसईशी. तिसरा सामना होईल एनसीसी नारंगी आणि साईनाथ अर्नाळा आणि चौथा सामना होईल द ग्रेट मराठा जुचंद्र आणि वसई कोलीवाडा या 2 संघाशी. जबरदस्त मजा येईल. पंच इशारा करतायत गेम ऑन. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक इनला आयुब शेख आणि रवी बुंबक. काय गोलंदाजी मार्क वरती आयुब शेखचा कशा प्रकारे सामना करेल रवी बुंबक हे पाहिलं जाईल. हा बॅटल पाहायला मिळतोय. आकाश नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. बिग बॅटल आणि बिग फाईट एकमेकांचे डावपेच माहिती आहेत आणि म्हणूनच हा बॅटल रंगेल. आयुब बरसला जाईल की गोलंदाज इथे आयुबची विकेट घेईल. पहिला बॉल शॉर्ट अप लेंथ होती, मोठा फटका खेळायचा होता, बिग विकेट असू शकते कॅच घेतला तर. आणि पहिल्या बॉल वरती पहिला गडी बाद. आयुब शेख बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डक विकेट डाऊन. आयुब शेख हे बॅटल होतं
पहिला चेंडू आखू टप्प्याचा होता, पुलचा फटका फसला समोर लॉंगॉनला. फिल्डर होते, क्षेत्ररक्षक होते विकी, आणि विकीनं आज झेल टिपले. संध्याकाळचा सत्र आहे, थोडासा सूर्य मावळतीकडे चाललाय. सावळी बघतोय आपण तो मैदानाच्या दिशेनं, तिथून आले शॉट आलेला आहे मैदानावरती. आणि त्याच वेळेला आता 49 धावांचा पाठलाग करताना टीम प्रिन्स 11 कासावडीनं एक महत्वाचं विकेट अयूब शेखच्या रूपानं गमावलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रसाद तांडेल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. रवी भुमक त्याच्या अगेन्स्ट खेळताना आक्रमक होण्याचा प्रयत्न अयूब शेख यांनी घेतला होता आणि विकेट आलाय. अजून एक महत्वाचा खेळाडू क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी येतोय. संघाला सावरण्याचं काम त्याला करावं लागणार आहे. तर रवी भुमक पुन्हा एकदा स्ट्राईक करणार. स्ट्राईक तोही करणार. वेगवान गोलंदाज आहे, स्पीड आहे त्याच्याकडे, ॲक्युरेसी त्याचा उल्लेख आम्ही केला होता. त्यामुळे वेगवान गोलंदाजी आहे रवी भुमक यांची. वर्तकनगर एक्सप्रेस या नावाने परिचित. तर दुसऱ्या बाजूला प्रसाद जो महत्वाचा खेळाडू आहे तो स्ट्रायकर एंडला आहे. डब्ल्यू डॉट पुढचा बॉल. यावेळी आणखीन एक डब्ल्यू आलाय, मात्र डी देखील जोडीला आहे. W.WD वाईड बॉलच्या माध्यमातून 1 धाव, 2 बॉल 1 काटेकी टक्कर पाहायला मिळते. रवी बुंबाक जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगला उल्लेख तुम्ही केला. काटेकी टक्कर आहे. 2 जवळच्या संघामधली ही लढाई आहे. 2 जवळच्या टीम मधली ही क्रिकेटची जुगलबंदी मैदानावरती. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपली टाईप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत चेंडूवरती लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 12च्या वरची सरासरी तुम्हाला राखायची. 12.25च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात रवी भुमकने चांगली केली. बघूया आता आकाश रिपट जो एक्सपर्ट आहे अशा सिच्युएशन मध्ये खेळण्यासाठी तो कसं प्रत्युत्तर देतोय. आकाश रिपट मागील मॅच जी झाली होती पहिलीच मॅच 4 बॉल 4 लगातार षटकार आणि टोटल 6 6 त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. 1 चौकार. राहुल कश्यपने जबरदस्त चेंडूला कॅरी केलं. 3 बॉल 2 धावा. यावेळी इनफिल्डला केलाय इनसाइड आउट करून. हा चेंडू मात्र निघून जाते कव्हर मधून. डीप कव्हरला चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषे पार. येतो या एकविरा चषक चौकार. चेंडू होता पाहिलं थोडस दूरवरती आहे. गॅप शोधला. महत्वाचा होता गॅप. कव्हरला क्षेत्ररक्षक होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मधून गॅप शोधला होता आकाश रिपटनं आणि चेंडूला धरलं डीप पॉइंट रिजन मध्ये. चौकार. बॅटची वरची कडा. पाठीमागे चर्चा तीच आहे. आपने प्रयास क्यों नहीं किया. का प्रयत्न केला नाहीये. हा झेल महत्वाचा होता, कॅच महत्वाचा होता. तो कॅच टिपण्याचा प्रयत्न तुम्ही नाही केलाय. झेल नाही होऊ शकलाय. बघा झेल टिपण्याचा प्रयत्न व्हायला होता, झेल नाही झालाय. 1 धाव धावफलकावरती. धावफलकावरती धावा झाल्या त्या 7 वरती. अंतिम बॉल. पहिल्या ओव्हरचा नक्कीच कॅच उडाला होता. थोडं दगदग प्रिन्स 11 कासरवडवलीने झाला होता डगआउट मध्ये. मात्र इथे अंतिम बॉल वरती हाय अँड हँडसम यूज इट षटकार येतो आणि 6 धावेने आता पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. पहिली ओव्हर राहिलंय आता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या नावावर देखील आणि गोलंदाजीचं जी सरासरी मेंटेन करायची आहे ती मेंटेन केले. 13 रन 1 विकेट 1 ओव्हर. द्यायचा होता प्रतिसाद. मैदानावरती प्रसाद आणि प्रसाद यांच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती आलाय सिक्सर षटकार. या 7 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. 12.25 ची सरासरी राखायची होती. 18 चेंडूचा खेळ उरला. 18 चेंडू मध्ये 36 धावा करायची आहेत. 18 आहेत आणि बरोबर डबल आहेत. धावा तिथून करायची आहेत. शिवास 18 चेंडू 36. मार्केटमध्ये डबल पैसा करून देणाऱ्या भरपूर कंपनी आहेत. आता धावा डबल करायची आहेत. 1 कव्हर 1 21 दिन में दुगना. आता 18 चेंडू होती 36 धावा तुम्हाला करायची आहेत. त्यावेळेला गोलंदाजीसाठी शिवान सज्ज होतोय. पुन्हा मी तुमच्या दिशेने येणार आहे. 1 षटकार पाहिलाय
आकाशच्या बॅटमधनं आणि एक प्रसादच्या बॅटमधनं आणि एक चौकार आकाशच्या बॅटमधनं. पहिला बॉल आणि पुन्हा एकदा आकाशच्या बॅट मधून आणखीन एक येतोय एकविरा चषक षटकार. इथे मात्र धावांचा आता पाऊस पडताना दिसतोय. षटकारनिशी धावफलक वेगाने पुढे सरसावला. 19 धावा. दोन एक खेळाडू असे आहेत ना की आपला नैसर्गिक खेळ नाही सोडत आहे. म्हणून म्हटलं ना आकाश रिपोर्ट अशा सिच्युएशनला खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि असा एक्सपर्टीज मला खेळ दाखवतोय आकाश. आता आकाशची विकेट पाहिजे. जर टीम श्री गणेश विरारला मॅच मध्ये यायचं आहे तर विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. ऑफस्टोनचा सुंदर फटका. हो काय कट केला स्क्वेअर कटचा. कट 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 चेंडू चालाय बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा थ्रो झालाय. 4 धावा. बाहेर नावा झालाय. बस बाबा बस. आता किती इन्व्हॉल्वमेंट आहे. चौकाराला आकाशच्या बॅटमधनं 4 धावा या चेंडूवरती. 2 चेंडू झाले आहेत. 6 and 4 धावफलकावरती धावा आहेत. 23-23. जबरदस्त इथे फटका देखील होता. चौकार अडवला मात्र शेवटपर्यंत धावून पूर्ण केला हा चौकार आणि या चौकारनिशी धावफलक आता 23च्या घरामध्ये निघून गेले. अजून जर विचार केला तर येणारे बॉल जवळजवळ 2 षटक आणि 4 बॉल. 16 बॉल मध्ये 26 ची गरज. चेंडूपेक्षा 10 धावा जास्त. पुढचा बॉल आणखीन एक पुन्हा एकदा स्लॅश करायचं होतं चेंडूला. इथे मात्र 1 धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरसावले. येऊन पोचले. संघाची धावसंख्या 24. पाठलाग आहे तो म्हणजेच 49 आणि 24 धावा. अर्ध्या धावा झाल्यात. म्हणजे अर्धा अजून बाकी आहे. 25 बाकी आहेत अजून. 24 झाले. 25 अजूनही करायचे. 15 चेंडूचा खेळ राहिलाय. 15 चेंडू आणि 25 धावा समीकरण आहे धावांचं आणि चेंडूचं. आणि जसं आपण चर्चा करतोय विकेट फॅक्टरच तुम्हाला घेऊन येणार या मॅच मध्ये. प्रसाद तांडे स्ट्रायकर एंडला ज्यानं एक षटकार ठोकला होता ते स्ट्रायकर एंडला आहेत प्रसाद. ड्राईव्ह करतोय समोरच्या दिशेनं. ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण झालंय चांगलं. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. आता 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू धावा करायचे आहेत. 24. 14-24 मॅच अजून आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली फिल्डिंग करावी लागेल. आकाश रिपट स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठे फटके खेळून दिले जात नाही. चांगला टप्पा पिचिंग केलेला चेंडू आणि इथे मात्र 1 धाव. एका धावेने आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावले. येऊन पोचले 26च्या घरामध्ये. 5 बॉल 26. पहिल्या षटकार चौकार आल्यानंतर स्वतःला सावरलंय. गोलंदाजानं स्वतःला सावरलंय आणि सावरत असताना धावांवरती थोडासा अंकुश लावलाय. 26 26. 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टंपच्या बाहेर रीच करून खेळायचं होतं. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 मध्ये बनल्यात. 2 षटकांमध्ये बनल्यात 26. 2 षटकांमध्ये करायचे 23. 12 मध्ये 26 झाल्यात. 12 मध्ये 23 करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया. एक संगीत. किसकी होगी हार किसकी जीत. सुनते संगीत ऐकूया आणि पुढे एकदा येऊया. आहे 12 बॉल आणि 23 ची गरज. मॅच ऑन आहे. इथे आकाश रिपड मैदानाच्या आतमध्ये आहे. कासर वडवली श्वास घेईल. मात्र आकाशचा जर विकेट गेला तर इथे मात्र कमबॅक होईल श्री गणेश विरार. आणि बघूया आता आकाश वर्सेस बॉलिंग किरण. एक उम्मीद आहे आशेचे किरण काय आजमावेल का आपल्या संघाकरता. फुलटॉस बॉल. इथे बैल मुझे मार.
चेंडू गेलाय सीमारेषी पार, लॉंगॉनच्या वरून येतोय पुन्हा एकदा षटकार. खेळताना पाहिलं होतं त्यावेळेला म्हटलं होतं असा का साधा सुद्धा आकाश नाहीये. जसा बॅटिंग करतोय जो फ्लो आहे त्याचा, जो फ्लो आपण आतापर्यंत पाहिलाय, म्हणजे आकाशचा उल्लेख आपण जर केला तर आकाशला इंग्लिश मध्ये बोलतात स्काय, पण हा साधा सुद्धा स्काय नाहीये, हा टाटा स्काय. इस्को लगा डाला तो लाईव्ह झिंगाला, तसा टाटा स्काय मला आकाश आहे ज्यानं सकाळपासून चांगला खेळ केलाय. आताही तशीच मॅच विनिंग खेळी सकाळचा प्रयत्न आकाश करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. 34 धावा झाल्यात. पुढचा बॉल शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. एक धावे चेंडूवरती 9 चेंडूचा खेळ राहिलाय. 9 चेंडू मध्ये 14 धावा. आणि आकाशला का म्हटलं होतं टाटा स्काय, कारण बरेच खेळाडू असे नसतात कंटिन्युअसली एक सामना खेळला, बरेच जण एक सामन्यावरती समाधान मानतात, पण आकाश तसा नाहीये. कंटिन्युअसली सलग जर आपण पाहिलं तर मोठी इनिंग खेळणं, मोठा डाव साकारणं, आपल्या टीमला आवश्यकता असेल तशी बॅटिंग करणं आकाशनं केलंय. मिस्टर स्टोक झालाय, क्षेत्ररक्षक नाहीये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 8 चेंडू आणि धावा करायचे आहेत. आता 12 धावा. 8-12 मॅच अजून आहे. 8 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. बघूया इथे मॅच बनेल का. आणखी गोलंदाज किरण आतापर्यंत महागडे ठरलाय. 11 धावा 4 बॉल मध्ये खर्च केल्यात आणि 11ला 6 केल्यानंतर टोटल 17 येतील. चांगला झेल ऑडियन्स कॅच. मात्र हा षटकार मॅचची हवा काढणारा षटकार होता. म्हणजे जसं झेल टिपलाय ना, कदाचित त्या दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती गेले तर 3000 आहेत स्टेडियम मध्ये कॅच घेतला तर. बाबा तिथे पण आहेत ना काही का प्रेक्षकांना सुद्धा लुभावणारे काहीशे प्रयत्न तिथे झाला. अजून एक गेम फिनिश, मॅच फिनिश स्टार्ट केला आकाशनं. प्रसाद सांगतो करणार फिनिश मी, आणि प्रसादनं या मॅचला केलंय फिनिश. क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसातला जो ग्रुप विनर आहे, गट विजेता आहे, असा क्वालिफाय होणारा पहिला संघ टीम प्रिन्स 11 कासारवडले. अभिनंदन. पण टीम श्री गणेश विरार अर्थात वन साइड वर्तर्ग आपणही चांगला खेळ केला, पण एक ती कॅच जी पाठीमागे ती पहिला होती ती नाही झाली. आकाशचा खेळ, प्रसादनं दिलेली साथ, या सर्व गोष्टींचा समावेश होता. म्हणून या संघानं आज क्वालिफाय